माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता अर्णव जो आहे तो कर्णिकाला घेऊन ईश्वरीकडे आलेला असतो। ईश्वरी जेव्हा कर्णिकाला बघते तेव्हा कर्णिकाला बघून तिला खूप जास्त आनंद होतो आणि ती आता अर्णवला म्हणते की काय झालंय माझ्या बाळाला, आणि असं बोलून आता कर्णिका रडत आहे हे तिला दिसतं आणि त्यामुळेच ती आता कर्णिकाला हसवायचा प्रयत्न करू लागते। कर्णिकाला ती आता हसवायचा प्रयत्न करत असते। कर्णिकाला ती म्हणत असते की काय माझ्या बाळाला माझ्याशिवाय करमत नव्हतं का, म्हणून माझं बाळ रडत होतं का। असं बोलल्यानंतर आता कर्णिका हसायला लागते आणि 2 मिनिटात जेव्हा येशूकडे गेल्यावर कर्णिका रडायची थांबलेली असते ना, तेव्हा मात्र आता अर्णवही चकित झालेला असतो। आता अर्णवला मागे वळून ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, नक्की काय झालं आहे, म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही कर्णिकाला एकटेच घेऊन आलात का इथपर्यंत। त्यावर मात्र आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की नाही, खरं तर सगळीच जण आलेली आहेत आणि मग तो मागे इशारा दाखवतो। त्याच वेळेला ईश्वरी बघते तर काय, गाडीमध्ये सगळीच जण असतात। आजी, मामा, आकाश, अंजली हे सगळेच आलेले असतात आणि या सगळ्यांना एकत्र बघून मात्र ईश्वरीला धक्काच बसतो। ईश्वरीला आता कळतं की फायनली मला सगळीच जणं घ्यायला आलीत, या कारणावरून का होईना पण त्यांना माझी गरज आता भासू लागलेली आहे हे सुद्धा आता बरोबर लक्षात आलेलं असतं। आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे प्रियासुद्धा हा सगळा प्रसंग पाहत राहते। सुप्रियाला सुद्धा हे सगळं बघून तर धक्का बसलेला असतो, कारण सुप्रियाची अटच ही होती की घरात सगळ्यांनीच तिला घ्यायला यायला हवं, तेव्हाच मी तिला सोडेन। आणि आता कर्णिकाच्या निमित्ताने का होईना सगळीजणं आलेली असतात। आजी दारावर अक्षरशः आलेली असते आणि म्हणत असते की ईश्वरी, जे काही झालं ते सगळं काही सोडून दे, पण तू जर इकडेच अशी राहशील ना तर मला वाटत नाही की कर्णिका शांत बसेल। कर्णिकासाठी का होईना प्लीज प्लीज चल, असंही आता सांगितलं जातं। मग कर्णिकासाठी चल म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता ईश्वरी आपल्या आईकडे बघते। मग आपल्या आईकडे जेव्हा ती बघते ना, तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की बरोबर आई बोलत होती ते अगदीच बरोबर आहे। मग आता आईकडे बघितल्यानंतर सुप्रियाने सुद्धा तिला जाण्याचा इशारा केलेला असतो, तेव्हा कुठे जाऊन आता ईश्वरीला बरं वाटतं, कारण तेव्हा आता ईश्वरीला कळलेलं असतं की आपल्या आईनं जी अट टाकली होती ती अट तिने मागे घेतलेली आहे। कारण जर आता सगळेच तिला इथपर्यंत घ्यायला आलेत म्हटल्यावर आता तीसुद्धा तिला घेऊन जायला म्हणजे सोडायला तयार होते। दुसरीकडे आता सकाळी आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी उठलेली असते आणि ईश्वरी आता छान तयार होत असते। स्वतःचे केस ड्रायरने ती सुकवत असते आणि जेव्हा केस ड्रायरने सुकवत असते ना, तेव्हा अर्णवला त्या ड्रायरच्या आवाजाने जाग येते। अर्णव आता म्हणत असतो की मिस इंदौर, काय चाललंय यार तुझं, केवढ्या जोरात तो आवाज येतोय, आणि मुळात मला एक गोष्ट सांग, तू खरंच ना नव्हतीस ना ते एका अर्थी बरंच होतं बघ, मला ना खरंच ना वैताग आलाय, उगाच आणलं असं वाटायला लागले बघ तुला, असंही आता अर्णव बोलत असतो। त्यावर ईश्वरी म्हणते अच्छा असं का, मग कशाला आणलं, ठेवायचं होतं ना मला आईकडे, तेव्हाच तर म्हणत होता की तुम्हाला करमत नाही आहे आणि असं आणि तसं, आणि आता म्हणताय का मला। आणि त्यानंतर मात्र आता म्हटलं जातं की बघा तुम्हाला पासना ते शिर्के कॉल करतायत, ते शिर्के कॉल करतायत ना ते बघा, आणि कशाला ते कॉल करतायत, तुम्हाला तर कामाबद्दल ना तर काहीच पडलेलं नाही आहे, काम बघा। मग आता अर्णवच्या जेव्हा लक्षात येतं, अर्णव बघतो तेव्हा अर्णवला कळतं की किती वाजलेले आहेत। अर्णवला तर धक्काच बसतो, त्याने लगेच फाईल हातात घेतलेली असते, कारण त्याची इम्पॉर्टंट मीटिंग असते आणि ती मीटिंग असल्यामुळे ना आता त्याचं चित्त थाऱ्यावर नसतं। तो म्हणत असतो की मला लवकर जायचं होतं, उशीर झालाय, चला आता मला पटकन आवरायला लागेल, आणि म्हणूनच ना मग त्याने आता पटकन सगळं काही आवरायला घेतलेलं असतं। आणि त्यातच आता मात्र तो म्हणत असतो की चालेल चल, मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता तुम्ही बाजूला ठेवा आणि आमच्यासोबत म्हणजेच माझ्यासोबत आणि कनूसोबत फिरायला चला, कारण आज कनूला गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे हे सुद्धा आता ती सांगू लागते। आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय, कनूला कुठे घेऊन जायचे नाही आहे, मला कुठेही यायला जमणार नाही आहे, मी तुला आताच सांगतो। ईश्वरी म्हणत असते की काय तुम्ही येणार नाही,
असं कसं, तुम्हाला यावंच लागेल. ईश्वरीचा हट्ट असतो. पण अर्णवलासुद्धा इम्पॉर्टंट मीटिंग असते, त्यामुळे तो तिला सरळ नाही असं म्हणतो. त्याच वेळेला आता अर्णव सांगतो की तू जाऊन ये. मग ईश्वरी म्हणत असते की बघा हां, मी एकटी जाईन. मग चालणार आहे ना तुम्हाला? हो हो चालेल, जा. पण नीट सांभाळून घेऊन जा. आणि काही गरज होती का एकटीला जायची? पण ती म्हणते की मी कनूला सांगितलं आहे. म्हणजे त्या कनूला काही कळतंय का तू सांगितलेल्या गोष्टी? हो हो कळतात त्या कनूला. कनू आणि माझं छान बॉन्डिंग आहे, असंही ती आता म्हणत असते. मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं आहे ना, नका येऊ. मग मी ना घेऊन जाते कनूला आणि तुम्हाला ना आमच्या दोघींचेही फोटोज पाठवते. इकडे वल्लरीची सगळी मेहनत वाया गेलेली असते, म्हणून वल्लरीचा नुसता संताप होत असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिच्या रूममध्ये येते. ईश्वरी तिच्या रूममध्ये आल्यानंतर आता तिने येताना तिच्यासाठी चहा आणलेला असतो. आणि मग आता ईश्वरी म्हणत असते, काय मग, काय वाटतंय, कसला विचार करताय, काय चाललंय काय डोक्यात, असंही ती आता म्हणत असते. त्याच वेळेला काही स्पेशल असं नाही. हो का, स्पेशल असं काही नाही आहे का? मग कसला विचार करताय एवढा, नका विचार करू ना. मग आता ईश्वरी म्हणत असते की या घरात आहे ना माझे फक्त 2 शत्रू आहेत. ते म्हणजे एक तुम्ही आणि दुसरा तो राकेश, म्हणजेच राजेश जिजू. हे 2च शत्रू आहेत. आणि त्या दिवशी ना जो काही बारशाच्या दिवशी प्रकार घडला त्याला कुठेतरी जबाबदार ना माझ्या मनापासून असं वाटतंय की तुम्ही आहात. म्हणजे या सगळ्या काही गोष्टी मला कुठेतरी अशा वाटत आहेत की तुम्ही घडवून आणलेल्या आहेत. काय मग, या सगळ्या गोष्टी तुम्हीच घडवून आणल्या आहेत ना? म्हणजे माझा विचार बरोबर आहे ना, असंही ती आता बोलत असते. त्यावर मात्र आता वल्लरी ईश्वरीला टोमणे मारत असते. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तू काही माझ्यावर आरोप करतेस का? मी आरोप नाही हो, सरळ म्हणते. त्यात आरोप करण्यासारखं काय आहे? आणि मुळात आहे ना मला काही गोष्टी ना तुम्हाला त्याच सांगायच्या होत्या. जरा सावधच राहा. हे डायरेक्टच तिने आता म्हटलेलं असतं. तिने येताना कडक मस्त असा चहा आणलेला असतो, पण तो चहा ना आता ती स्वतःच पिऊन दाखवते आणि म्हणत असते, बघितलं का, हा असा कडक मस्त असा चहा ना तुम्हाला काय माहिती हो, हा तुमच्यासाठी आणला होता. पण खरं तर ही प्यायची तुमची लायकीसुद्धा नाही आहे. जे काही आहे ना या सगळ्यामागचं खरं कारण ते तर मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही आहे, असंही आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इकडे मात्र वल्लरीला बसत असतो. वल्लरी विचार करते की हिची किती लिमिट जी आहे ती वाढली आहे. म्हणजे हिला माझ्याबद्दल बोलताना जरा देखील काही वाटत नाही आहे, डायरेक्टच माझ्यावर आरोप करते असं देखील आता इकडे म्हटलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरीचं डोकं सटकलेलं असतं. वल्लरीने आता नवीन प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते. वल्लरीने कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि जे काही संभाषण आहे ते पूर्णपणे म्युटेडमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यामुळेच कळत नाही आहे की नेमका तिने कोणाला कॉल केला होता तो. पण नक्कीच या सगळ्यामागे तिचा हात आहे आणि तिचं काही ना काही सुरू आहे, तर हे स्पष्ट समजत असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता वल्लरी तो चहा पित असताना ती आता एका वेगळ्याच आवेगात असते. म्हणजे तिला ना आता एक वेगळंच काहीसं वाटत असतं. कडे आता सगळ्यांनाच नाश्ता ईश्वरीने दिलेला असतो आणि सगळीजणं आता मस्त नाश्ता करत असतात. त्याच वेळेला खरं तर ईश्वरीसोबत आजीला बोलायचं असतं. आजी ईश्वरीला सांगत असते की जे काही बारशा दिवशी झालं त्यानंतर तुझ्याशी बोलायचं होतं. आम्ही जे काही वागलो तुझ्यासोबत ते सगळं काही चुकीचं होतं. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि यासाठी तुला एकच सांगायचं आहे की बघ, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना जरा ठरवून विचार करत जा. म्हणजे तू जर बोलतेस की या सगळ्यामध्ये तुझी आई आणि तू निर्दोष आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हालासुद्धा पटतायत की तू ह्या सगळ्यामध्ये निर्दोष आहे ते. पण तरीसुद्धा या सगळ्याचे पुरावे तुला आता शोधून काढायला हवेत, हे देखील आता सांगितलेलं असतं. मग आता ईश्वरी म्हणत असते की हो, काही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्याबद्दलचे पुरावे शोधून काढेनच. कारण मलासुद्धा स्वतःला आणि माझ्या आईला निर्दोष सिद्ध करून दाखवायचंच आहे, हे तो सुद्धा आता ईश्वरीने म्हटलेलं असतं. कारण आता आजीलासुद्धा घाई झालेली असते. कारण सात्विकाच्या या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे
हे बघायचं असतं. पण दुसरीकडे वल्लरी ही खूनशी हसत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही लोक कितीही काही शोधा, पण तुम्हाला काही झालं तरीसुद्धा खरं काय ते समजणारच नाही आहे आणि तुम्ही कधीच माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, हे सुद्धा आता वल्लरी बोलत असते. दुसरीकडे मात्र आजीने ज्या गोष्टी ईश्वरीला सांगितलेल्या असतात त्या गोष्टींचा विचार करून ईश्वरी ही आता आजीला म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, कारण जे काही आरोप माझ्या आईवर माझ्यावर लावले गेलेले आहेत ना, ते लवकरच मी फुसण्याचा प्रयत्न करेन आणि पुराव्यासकट तुमच्यासमोर सगळ्या काही गोष्टी आणीन, असं देखील आता ईश्वरीने ठामपणे सांगितलेलं असतं. ईश्वरी जेव्हा ठामपणे या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता मामांनासुद्धा त्यांची चूक लक्षात आलेली असते आणि मामासुद्धा जे आहेत ते आता तिला सॉरी वगैरे बोलत असतात, कारण त्यांनीसुद्धा ईश्वरीवर अविश्वास दाखवलेला होता आणि ईश्वरीला नाही नाही ते बोललेले होते. आता कुठे जाऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णव जवळून बघतो तेव्हा अर्णवलाही खूप बरं वाटत असतं, कारण आज ईश्वरीच्या हातचं सगळीजणं आनंदाने नाश्ता करत होते. नाहीतर काल या ईश्वरीच्या हातचं कोणी देखील खायला तयार नव्हतं. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता आणि त्याचसोबत आता इथे शुभंकर हे दोघंही जण एकत्र असतात. शुभंकर आपलं काम करत असतो, तर त्याने नम्रताने दिलेलं ब्रेसलेट हातात घातलेलं असतं आणि त्याच वेळेला नम्रताची नजर जाते. नम्रता आता त्याला म्हणत असते की हे काय नवीन आज हातात घातलेलं. त्यावर शुभंकर म्हणतो, अगं नमू, हे ब्रेसलेट आहे. मग आता हे कधी घेतलंयस तू? त्यावर हे ब्रेसलेट तूच मला दिले. काय, मी तुला दिलं हे ब्रेसलेट? हो, तुला माहीत नसेल म्हणूनच मी तुला सांगतो की मी ना जेव्हा लहान होतो आणि तूही लहान होतीस ना, तेव्हा तू मला हे ब्रेसलेट दिले. आणि तुला माहिती आहे का, 10वीची जेव्हा एक्झाम होती ना, तेव्हासुद्धा मी हे ब्रेसलेट घातलं होतं. का तर मला ना हे जे ब्रेसलेट आहे ते खूप जास्त लकी आहे आणि जेव्हा माझी इम्पॉर्टंट कामं असतात, मीटिंग्स असतात ना, तेव्हासुद्धा मी हे ब्रेसलेट घालतो. म्हणजे जसं की आज पण म्हणूनच तर मी हे ब्रेसलेट घातलेलं आहे. ते काय आहे ना, माझं खूपच इम्पॉर्टंट काम आहे आणि हे ब्रेसलेट तू अजूनपर्यंत सांभाळून ठेवलं आहेस का, असं देखील नमू त्याला विचारत असते. पण नमूला आठवत नसतं, कारण ती लहान असताना तिने त्याला ते ब्रेसलेट दिलेलं असतं. त्यामुळे नमूला काही गोष्टी आठवत नसतात. परंतु तो सांगतो की हो, माझ्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे हे ब्रेसलेट मी जपून ठेवले, कारण हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती आता त्या कन्नूसोबत म्हणजे कर्णिकासोबत खेळत असते. कर्णिकासोबत ती खेळत असतानाच म्हणत असते की आज आपल्याला मस्त गार्डनमध्ये जायचं आहे. मामाला नाही यायचे तर नको येऊ दे, पण आता कन्नूबाळ मामीसोबत गार्डनमध्ये जाऊन एन्जॉय करणार आहे आणि आपण ना फोटोज वगैरे काढायचे, फुगे घ्यायचे आणि सगळं काही ना मामाला दाखवायचं, मामाला फोटोज पाठवायचे आपले दोघांचेही एकत्र. असंही आता ईश्वरी त्या कर्णिकाला बोलत असते आणि ती एकत्रच खेळत असते. वल्लरी मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि वल्लरीचं प्लॅनिंग असतं की कर्णिकाला आता गायब करायचं. घरातना जाताना दोघीही जाल, पण येताना फक्त ईश्वरी तूच येशील, याचा बंदोबस्त तर मी करेनच. आता ईश्वरीने त्या कर्णिकाला सोबत घेतलेलं असतं आणि त्यानंतर आता ती एकटीच त्या कर्णिकाला घेऊन गार्डनमध्ये जाणार असते. का तर तिला कर्णिकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. वल्लरी हे सगळं लांबूनच बघत असते आणि तिने आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. दुसरीकडे आता आजी जाताना कर्णिकाला आणि ईश्वरीला बघतात आणि ईश्वरीला विचारतात की ईश्वरी, हे काय तू एकटीच चालली आहेस का? त्यावर ईश्वरी म्हणते की हो, मी अर्णव सरांना सांगितलं होतं की माझ्यासोबत चला करून, पण ते ऐकले नाहीत. त्यांना काहीसं इम्पॉर्टंट काम आहे, मीटिंग आहे, त्यामुळे ते आले नाही आहेत, असंही ती आता सांगू लागते. पण ठीक आहे, दोघीही जणी जात आहे, पण नीट जा, व्यवस्थित जा, असं देखील आता आजी ज्या आहेत त्या सांगू लागतात. दुसरीकडे आता सुप्रिया किचनमध्ये काम करत असते. सुप्रिया किचनमध्ये काम करत असतानाच ना, सुप्रियाच्या फोनवर फोन आलेला असतो, तो म्हणजे मोर्या हवलदार यांचा. सुप्रियाला ते म्हणत असतात की खरं तर संजय देसाई यांनाच कॉन्टॅक्ट करत होतो, पण त्यांचा फोन लागत नाही आहे म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी शुभंकरवर हल्ला झाला त्यातला मुख्य आरोपी पकडला गेलेला आहे. मग हा मुख्य आरोपी आहे कोण, याबद्दल आता विचारलं जातं आणि मग त्याच
समोरच्या मुलाने ना त्या एका मुख्य आरोपीचं नाव सांगितलं आहे. तर हा मोठा एक बिझनेसमॅन मुलगा आहे, म्हणजे त्यांचं घराणं खूप मोठं बिझनेसमॅनचं आहे. मग कोण आहे तो मुलगा, तर आकाश पाटील ही आता नाव सांगितलेलं असतं. आता हे वल्लरीचं सगळं कारस्थान असतं, स्वतः हे सगळं घडवून आणलंय पण बिल फाडलंय आकाशवर, जेणेकरून ह्यांच्यात काहीतरी वाद व्हायला हवेत. हाच मुख्य हेतू इकडे असणाऱ्या या वल्लरीचा होता. पण सुप्रिया आता विचार करते की आकाश एवढं सगळं काही खरंच करू शकतो का, हा मनात कुठेतरी प्रश्न येत असतो. कारण आता सुप्रियाला सुद्धा वाटत असतं की शुभू आणि त्याचसोबत नम्रता या दोघांची वाढती जवळीक पाहून हे सगळं काही आकाशने केलं असेल का, हा विचारसुद्धा कुठेतरी मनामध्ये ना आता सुप्रियाच्या येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे आता ईश्वरी बाळाला घेऊन गार्डनमध्ये गेलेली असते आणि गार्डनमध्ये जेव्हा ती जाते ना, तेव्हा मात्र आता ती बाळाला खेळवत असते. बाळाला खेळवत असताना तिचं लक्ष बरोबर बाळाकडे असतं. पण त्याच वेळेला ना तिथे 3 माणसं असतात, एक बाई आणि 2 पुरुष. एक फुग्यावाला असतो तर एक मुद्दामून नजर ठेवायला असतो. तर जी बाई असते ना ती मुद्दामून आता ईश्वरीच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि ईश्वरीला बोलतच असते की वाव, तुमचं बाळ किती छान आहे. ईश्वरी म्हणत असते की नाही, हे माझं बाळ नाही आहे, ही माझी भाची आहे, मी तिची मामी आहे, असंही आता ईश्वरी सांगत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता ती बाई बोलत असते की मी एकदा बाळाला हातात घेऊ का, पण ईश्वरी तिला नाही असं म्हणत असते. ईश्वरी सांगत असते की नको, बाळाला ॲलर्जी होईल, प्लीज तुम्ही तिला हात लावू नका, असं देखील ईश्वरीने आता सांगितलेलं असतं. त्यामुळे आता बाळाला लांबच ठेवलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता फुगेवाला तिथे आलेला असतो आणि फुगेवाला जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी बघतच राहते. तिला आता तो फुगा घ्यायचा असतो आणि यासाठी ती आता म्हणत असते की थांबा हा जरा, माझ्या बाळासाठी जरा फुगे घेते. आणि असं बोलून ती आता फुगे घ्यायला म्हणून बाजूला जाते. आणि जेव्हा ती फुगे घ्यायला बाजूला जात असते ना तेव्हा मात्र आता इकडे बघत असते की नेमकं काय चालू आहे. तर तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की चला, तोपर्यंत इथे ज्या बाईला बाळ चोरायचं असतं ना, जिला वल्लरीने या सगळ्याची सुपारी दिलेली असते, ती बाई आता आपलं काम एकदम चोखपणे करत असते. कारण ईश्वरी आता बाळासाठी तोपर्यंत फुगे घेत असते. ईश्वरी त्या बाळासाठी फुगे जेव्हा घेते तेव्हा त्या गाडीला मस्त असे फुग्याने ती सजवते. आणि त्याच वेळेला तिकडे एक माणूस येतो आणि त्याने ईश्वरीला त्यामून धक्का दिलेला असतो. आणि त्याने धक्का दिल्याबरोबर ईश्वरी जी आहे ती एकदमच गोंधळून जाते. आणि तुम्हाला दिसत नाही का, आणि काय चोरतोय श्री, आता चोर चोर करून सुद्धा मुद्दामून आजूबाजूची माणसं बोंबलू लागतात. मग काय, ईश्वरीने त्याची कॉलर वगैरे धरलेली असते. हे सगळं काही मुद्दामून या लोकांनी घडवून आणलेलं असतं, जेणेकरून त्यांना ना त्या बाळाला पळवायचं असतं. तोपर्यंत इथे ती बाई जी आहे ते बघते ईश्वरी भांडणात बिझी आहे, तोपर्यंत बाळ पळवायचं काम तिने अगदी ना चोखपणे केलेलं असतं. बाळ आता ती पळवते आणि बाळ जे आहे ते घेऊनच ना ती आता तिकडनं गायब होते. मग आता ईश्वरी त्या माणसासोबत भांडत असते. तिला कर्णिकाबद्दल टेन्शनच नसतं आणि ती विचारच करत नाही की कर्णिकाला तिने कुठे ठेवलेलं आहे की नाही. त्यानंतर जेव्हा ती पाळण्यात बघायला जाते तर कर्णिका गायब असते आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. ती विचार करते की कर्णिका कुठे गेली आणि मग तिला कळतं की कर्णिकाला कोणीतरी गायब केले. त्या बाईला सुद्धा ती आजूबाजूला बघते पण ती बाई तिला कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे आता तिला प्रश्न पडतो की कर्णिकाला गायब कोणी केलं असेल. हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय. मग आता कर्णिकाला शोधण्यासाठी ती इकडे तिकडे फिरत असते. सगळीकडे कर्णिकाचा शोध ती घेत असते. या इकडच्या माणसांना सुद्धा ती कर्णिकाचा मोबाईलमधील फोटो दाखवते आणि तुम्ही या बाळाला कुठे पाहिलं आहेत का, असं देखील आता विचारत असते. पण कुठेही कोणीच बाळाला पाहिलेलं नसतं. आता ईश्वरीला टेन्शन येतं कारण तिने तिच्या जबाबदारीवर बाहेर आणलेलं होतं त्या कर्णिकाला. पण आता तिने तिच्या जबाबदारीवर जरी बाहेर आणलेलं असलं तरी घरी जाऊन आता तिला सगळ्यांचा ओरडा खावा लागणार हे सुद्धा कुठेतरी माहिती झालेलं असतं. कारण आहे ना आता तिला विचार येत असतो की ऑलरेडी घरातले आपल्यावर संतापलेले आहेत आणि त्यातच आपण
हे सगळं काही केले म्हटल्यावर आता काही आपल्याला घरातले माफ करत नसतात हाही विचार ना डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी सगळ्यांना फोटो दाखवून जेव्हा विचारत असते ना, तेव्हा एक बाई तिला म्हणत असते की स्वतःची मुलं नीट सांभाळता सुद्धा येत नाहीत का आणि मुलं पैदा करतायत असं बोलून आता ईश्वरीला तिने टोमणा मारलेला असतो. ईश्वरीला आता कुठेही कर्णिका सापडत नसते. त्यामुळे ईश्वरीचं डोकं आता पूर्णपणे बधीर झालेलं असतं, समजत नसतं. दुसरीकडे अंजली ओढणीशिवाय रूममध्ये आपल्या बेडरूममध्ये असते आणि तेवढ्यातच तिकडे आता राकेश आलेला असतो आणि त्याला बघूनच ती लगेचच ओढणी घेते. मग तो म्हणतो की सॉरी मी जाऊ का पुन्हा, पण त्याला ना आता ती म्हणत असते की नाही थांबा. मग आता जेव्हा ती त्याला थांबवते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की काय झालं, तुम्ही खरं तर कर्णिकासोबत खेळण्यासाठी आलेलो होतो, आपल्या कर्णिकासोबत. आता त्याने आपल्या हा शब्द वापरल्यावर अंजलीला खूप बरं वाटतं. अंजली म्हणत असते की खरंच ना मला खूप बरं वाटलं, म्हणजे तुम्ही आपलेपणाने हे सगळं केलं. त्यावर आता इथे अंजलीला राकेश म्हणत असतो की ते काय आहे ना, आता बघा मला कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये माझा दोष नाही आहे, म्हणजे मुळात मला काही आठवत नाही आहे, पण तुम्ही सांगताय तुम्ही इतक्या चांगल्या आहात, मग तुम्ही खोटं थोडी बोलणार आहे की मी तुमचा नवरा नाही आहे करून. म्हणूनच मग मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आता ॲक्सेप्ट करायला हव्यात, म्हणूनच मी हे सगळं काही ॲक्सेप्ट करत आहे असंही आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा तर होत असतात, पण इकडे आता अंजलीला छान वाटत असतं की राकेशला थोडं का होईना आता आठवायला लागलेलं आहे आणि राकेश आपल्या या सगळ्या गोष्टीचा इतका विचार करतोय ना, या सगळ्याच गोष्टी मुळात ना तिला छान वाटत असतात. दुसरीकडे आता सुप्रिया थोड्या विचारात असते की आकाशने हे जे काही केलं आहे याबद्दल जरा बोलायचं का, नम्रताला या गोष्टी सांगायच्या का, हा विचारसुद्धा सुप्रियाच्या डोक्यात येत असतो. सुप्रिया त्या आता दृष्टीने थोडा विचार करत असते. काय खरं आणि काय खोटं हे सुप्रियाला काहीच कळत नसतं. सुप्रियाचं डोकं अगदीच बंदिस्त पडलेलं असतं. त्यातच आता नम्रता तिथे आलेली असते आणि नम्रता विचारते की आई काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. पण नम्रताला ती म्हणत असते की काही नाही, नको काळजी करू. मग आता नम्रतालाही थोडा संशय येतो की आईचं काही बिनसलं आहे का, आई अशी का वागते, असा विचारही तिच्या मनामध्ये येत असतो. मग तरीसुद्धा सुप्रिया नम्रताला सांगत नाही. जर नम्रताला तिने या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर सुप्रियाला माहिती आहे पुन्हा या सगळ्याबद्दल काहीतरी वेगळाच नम्रता विचार करेल आणि नम्रताने आकाशमध्ये भांडणं होतील आणि ते सगळं काही सुप्रियाला नको होतं. म्हणून सुप्रिया आता तरी सध्या या सगळ्या काही गोष्टी नम्रताला सांगायचं नाही असंच ठरवते. पण नम्रताला सुद्धा थोडा डाऊट येत असतो की सुप्रियाच्या मनात काहीतरी सुरू आहे आणि ती आपल्यापासून काहीतरी लपवते असाच विचार ना आता नम्रताच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण आता नम्रताने विचारलं तरी सुप्रिया तिला काहीच नाही असं म्हणते आणि तेवढी वेळ मारून नेते. दुसरीकडे ईश्वरी सगळीकडे शोधत असते, मार्केटमध्ये अगदी फिरत असते, पण तिला कर्णिका कुठेही दिसत नाही. शेवटी तिने आता न राहून अर्णवला कॉल केलेला असतो. अर्णवला कॉल केल्यानंतर ती खूप जास्त रडत असते आणि जेव्हा ती रडत असते ना तेव्हा अर्णव तिला विचारतो की काय झालं आहे मिस इंदौर, नीट बोलशील का, की तू का रडतेस, काय झालं आहे बोल. मग त्याच वेळेला ईश्वरी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणत असते की खरं तर ना एक प्रॉब्लेम झाला आहे. मी कर्णिकाला घेऊन गार्डनमध्ये तर आले होते, पण कर्णिका कुठेच दिसत नाही आहे, कर्णिकाला कोणीतरी पळवलं आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अर्णवला तर धक्का बसतो. अर्णव म्हणतो की तू घरी सांगितलेस की याबद्दल. त्यावर ईश्वरी म्हणते मी घरी कसं सांगू याबद्दल. अर्णव सर तुम्हाला काय कळतं आहे का, जर मी घरी या सगळ्या गोष्टी सांगायला गेले तर पुन्हा घरातले माझ्यावर खार खातील, आधीच ती लोक माझ्यावर चिडलेत, असंही आता ईश्वरी बोलत असते. मग आता मला असं वाटतं की आपण पोलिसात तक्रार करायला हवी. एकतर ईश्वरीच्या मोबाईलची चार्जिंगसुद्धा संपत आलेली असते, त्यामुळे ईश्वरी अर्णवला सांगत असते की काय करू, मोबाईलची चार्जिंगसुद्धा संपते, अर्णव सर प्लीज प्लीज काहीतरी करा, असंही ती आता म्हणत असते. अर्णव म्हणतो की ठीक आहे तू पोलीस स्टेशनला ये, मीही तिथेच येतो, काही झालं तरी कर्णिकाला शोधायला हवं. ईश्वरीला आता न राहून तेच वाटत असतं की कर्णिकाचं काही व्हायला नको, कर्णिकाला कोणी किडनॅप केलं असेल असे नाही ते विचार तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात आणि त्यामुळेच ना ती थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. मग आता अर्णव म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, चल मीही येतोय, तूही तिथेच ये. मोबाईलची चार्जिंगही ईश्वरीच्या संपत आलेली असते, अक्षरशः मोबाईल वाजत असतो. 2% चार्जिंग उरल्यावर कशी आपल्या मोबाईलची हालत होते ना, अगदी तशीच ईश्वरीच्या मोबाईलची
अशी झालेली असते. ईश्वरी आता फोन ठेवते, अर्णवही फोन ठेवतो आणि गाडी काढून लगेचच पोलीस स्टेशनला आता तो जायला निघत असतो. कारण त्याला कर्णिकाचा जीव वाचवणं खूप जास्त गरजेचं होतं. कर्णिकाला कोणी किडनॅप केलं असेल याबद्दल या लोकांना काहीच शाश्वती नसते. तर पुढील भागामध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असं पाहायला मिळत असतं. म्हणजे खरं तर अजूनही कर्णिका आणि ईश्वरी घरी आलेली नाही आहे. त्यावरनं आता वल्लरीने जे घर जे आहे ते आता डोक्यावर घ्यायला सुरुवात केलेली असते आणि मुद्दामूनच ती आता अंजलीकडे जाते. अंजलीचे कान भरायचा प्रयत्न करू लागते. अंजलीला म्हणत असते की अगं ईश्वरी केव्हापासून केली आहे, जरा विचार ना कुठे राहिली आहे ती. मग आता अंजली कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचा फोन ऑलरेडी बॅटरी लो असल्यामुळे स्विच ऑफ लागत असतो. मग आता काय करावं हा मोठा प्रश्न असतो. त्यातच आता ना इकडे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंच घरी येतात, कर्णिका त्यांच्यासोबत नसते. म्हणून मग अंजली विचारते की काय तुम्ही दोघंच आहात, कर्णिका कुठे आहे, माझी कन्नू कुठे आहे. त्याच वेळेला अर्णव सांगतो की कोणीतरी कर्णिकाला किडनॅप केलेलं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा अर्णव सांगतो ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का असणाऱ्या अंजलीला बसतो. अंजलीच्या हातात मोबाईल असतो, तो सुद्धा खाली पडतो. कारण तिला आता काही सुचेनासं होतं. त्यावेळेला आता तिथे राकेशने तिला आधार दिलेला असतो. मग आता ईश्वरी आणि अर्णव कर्णिकाला कसं शोधून काढतील हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.